जय हिंद मित्रांनो, BSc नर्सिंगसाठी आता 0% भेटणार ॲडमिशन. म्हणजे ज्या लेकरांना 0 मार्क बी पडले त्या लेकरांनाही BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन भेटणार. मालक परीक्षा तरी काय घेता, डायरेक्टच ॲडमिशन द्या ना. आणि मी तर काय म्हणतो माहिती का, त्या लेकराकडून 4 वर्षाची मोकार एकदाच फीस घ्या, परीक्षा फीस, आणि तिला डायरेक्ट हातामध्ये काय करा, डिग्री नेऊन द्या. म्हणजे त्याचा ताण मिळतं आणि तुमचाही ताण मिळतं. तुम्हाला मोकार पैसा भेटतंय आणि त्या लेकराला डायरेक्ट हातात डिग्री भेटते, है की नाही. आणि ते मस्त नंतर मग तुफानातले दिवे होतात आणि पेशंटचे दिवे लावतात. म्हणजे किती मूर्खपणा आहे. जी एक्झाम ठेवलीच यासाठी आहे की बाबा त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक स्कोर घेऊन लेकराला कोणत्या तरी प्रोफेशन डिग्रीसाठी ॲडमिशन भेटते. ती डिग्री म्हणजे BSc नर्सिंग. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करायला, ज्या लेकराला 0% भेटले त्याला पण तुम्ही ॲडमिशन द्यायला. म्हणजे हे किती मोठं नाटक आहे. एक्झामच घ्यायला ठेवलेत, तर तुम्हाला त्याचे पैसे पाहिजे. हजार रुपये जे ते भरतात ते हजार रुपये तुम्हाला पाहिजे. पण तुम्हाला ॲडमिशन कशावर द्यायचे, तुम्हाला 0% आल्यावर ॲडमिशन द्यायचे. का द्यायचे ॲडमिशन 0% आल्यावर? कारण तुम्ही मागील 5 वर्षामध्ये तब्बल 100 कॉलेज वाटलेत नर्सिंगचे. आणि ते पण कोणाला वाटलेत, तुमच्या मित्राला वाटलेत. आता तुमचे मित्र आले असतील तुमच्याजवळ, मालक 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 आमच्या तर ॲडमिशनच होत नाही. तर मग मालकानं काय केलं, मालकानं CAT-CELला बोलिलं आणि म्हणलं आजपासून BSc नर्सिंगची ॲडमिशन 0 मार्कवर घेऊन टाका. म्हणजे तुमच्या मित्राला आता ॲडमिशन भेटणार. म्हणजे किती किती दलिंदरपणा आहे हा, किती भिकारचोटपणा आहे हा, की तुम्ही लेकराच्या भविष्यासोबत खेळायलात. ह्या पातळीवर चाललात की जे एक प्रोफेशनल कोर्स आहे त्या प्रोफेशनल कोर्सची तुम्ही माती करायला. म्हणजे तुम्ही आता BSc नर्सिंगची इंजिनिअरिंग करायला थोडक्यामध्ये, है ना. पण आम्ही ह्याच्यावरती गपचूप बसणार नाही. तुम्ही फिक्स याच्यावरती क्रायटेरिया बनवा, तुम्ही फिक्स याच्यावरती मार्किंग ठेवा आणि तेवढे मार्क घेतल्याशिवाय त्या लेकराला BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन देऊ नका. मग तुम्हाला जर अशी ॲडमिशन द्यायची 0 मार्कावर, तर तुम्ही मग त्या लेकरा पास झाल्यावर त्या लेकरांना 0 मार्कावर गव्हर्नमेंट जॉब पण द्या. मग